सारं विश्वतत्त्वानां वंदे तत्गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। नमोकार मंत्र आमचा मूल मंत्र, अनादि मंत्र, अपराजित मंत्र, आदि मंत्र, या पंचपरमेष्ठी नमस्कार मंत्र, मृत्युंजयी मंत्र, या मंत्राबद्दल आपण माहिती बघतो आहे। पहिल्यांदा तर नमोकार मंत्रामध्ये 5 पद, 35 अक्षर, 58 मात्रा, 30 स्वर आणि 34 व्यंजन आहे। हा प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेला आहे आणि आर्या छंद आहे याचा। नंतर यामध्ये कुठल्याही व्यक्तीला नमन केलेलं नाही, तर हा मंत्र ज्या लोकांनी श्रेष्ठ पद प्राप्त केलेला आहे त्या सर्वांना हा मंत्र नमन करतो आहे, भक्तिभाव पूर्वक, मन वचन काय पूर्वक। त्यानंतर नमो हे पद न लहान म्हणणं आणि न मूर्धा स्वर म्हणणं। न मूर्धा स्वर म्हणण्यासाठी आम्हाला अधिक ऊर्जा लागते आणि ही नमोकार मंत्रामध्ये ऊर्जा या ठिकाणी केंद्रित झालेली असते। हा कृतज्ञता हेतू नमोकार मंत्र म्हणायचा आहे। पापांची दिलेली ही स्वीकृती आहे, समर्पण भाव आहे पंचपरमेष्ठी बद्दल। नंतर विश्वास आहे की हेच माझे आराध्य आहे, हेच माझे देव आहे, आणि नमन भाव आहे, डिव्होशन आहे। अशा तऱ्हेने हा नमस्कार मंत्र आम्ही याची चर्चा बघितलेली होती। आता हा जो नमोकार मंत्र आहे, हा नमोकार मंत्र म्हणायचा कसा, हाही प्रश्न आहे। नमोकार मंत्राची जी आम्ही माला जपतो आणि 9 वेळा जो आम्ही नमोकार मंत्र कमीत कमी म्हणायचा आहे, पण हा म्हणत असताना आम्हाला काही विशिष्ट पद्धती अंगीकार कराव्या लागतात। कशा तऱ्हेने मन एकाग्र करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। म्हणून पहिल्यांदा तर आम्ही पूर्व किंवा उत्तर दिशा नमोकार मंत्र म्हणण्यासाठी घ्यायची आहे। पूर्व दिशा ही मोहांतक दिशा आहे। मोहांतक म्हणजे आमच्या मोहाचा अंत करणारी दिशा आहे, आणि उत्तर दिशा ही विघ्नांतक दिशा आहे। कोणत्याही दिशेला मंत्र म्हटला तर चालणार आहे, परंतु पूर्व आणि उत्तर दिशा त्यामध्ये आम्ही जास्त प्रिफर करायची, यासाठी की आम्हाला आमचा मोह दूर करायचा आहे आणि आमचा विघ्नांचा नाश करायचा आहे। नंतर नमोकार मंत्राची जी आम्ही समजा माला जप करत असू, तर सगळ्यात उत्कृष्ट माळा कोणती सांगितलेली आहे, तर उत्कृष्ट माला तर सोन्याची सांगितलेली आहे। पण ठीक आहे, दुसरी सुताची माळ, ही साधं सुताची जी माळ असते ती, स्फटिकाची माळ आम्ही घेऊ शकतो, लाल मण्याची पवळेची माळ आम्ही या ठिकाणी वापरू शकतो। आणि ही पहिल्यांदा माला देखील शुद्ध करून घ्यायची। भगवंतांच्या जिनेंद्र अभिषेकामध्ये ही एकदा आम्ही ठेवली माला की ती माला शुद्ध होऊ शकते। तर ती शुद्धीपूर्वक केल्यानंतर कोणत्याही अस्पृष्ट वस्तूंचा त्या मालेला स्पर्श होणार नाही, अशा रीतीने ती माला व्यवस्थित ठेवायची। आणि त्यावेळी आपण जेव्हा आम्हाला माला जप करायचा आहे तेव्हा ही माला आम्ही हातात घेऊन नखाचा स्पर्श होणार नाही आणि बोटांचाच केवळ स्पर्श होईल अशा तऱ्हेने मणी ओढून ही माळा आम्हाला जपायची आहे। नखाचा स्पर्श होऊ नाही द्यायचा, आपल्या बोटांचा स्पर्श करायचा आणि हे माळेचे मणी जपायचे असणार आहे। नंतर नमोकार मंत्र कुठे जपायला पाहिजे, स्थान कोणतं असणार आहे नमोकार मंत्राचं, सगळ्यात श्रेष्ठ स्थान तर सांगितलं आहे आम्हाला सिद्धक्षेत्र। ज्या ठिकाणी अनंत भगवान मोक्षाला गेलेले आहे अशा सिद्धक्षेत्रांवर आम्हाला ही माला उत्कृष्ट फलप्राप्ती देऊ शकते।
आम्हाला ते शक्य नाही. मग आम्ही मंदिरांमध्ये ही माळा जपू शकतो, वनातही आज शक्य नाहीये. तर वनामध्ये, अरण्यामध्ये, पर्वताच्या शिखरावर किंवा मंदिरामध्ये अशा तऱ्हेने या भगवंतांच्या मालाचा जप आम्हाला करायचा आहे. गृहे जाप फलम प्रोक्तम वने शतगुणम भवेत. घरामध्ये जर आम्ही जाप करत असू तर त्याच्या फळापेक्षा वनामध्ये शतगुणित जास्त फळ आम्हाला मिळते. पुण्यारामे तथा रण्ये. पुण्य आरामे, आरामे म्हणजे बगीचा. एखादं पुण्य बगीचा आहे त्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी अत्यंत शांतता आहे अशा एखाद्या बगीच्यामध्ये किंवा अरण्यामध्ये सहस्र गुणितम मतम पर्वते दशसहस्रम च नद्याम लक्ष समुधतम. नदीच्या किनारी जाप केला तर त्याचं लक्ष गुणित फळ होतं. कोटी देवालये प्राहु अनंतम जिनसन्निधौ. आणि देवालयात बसलं तर आम्हाला कोटी उपवासांचं फळ मिळू शकतं. आणि जिनेंद्र भगवंतांच्या सानिध्यात म्हणजे प्रत्यक्ष समवचरणामध्ये जे आज आम्हाला शक्य नाहीये, तर त्या ठिकाणी तर अनंत गुणित फळ प्राप्त होऊ शकतं. त्यांच्या चरण सानिध्यामध्ये आमचं मन देखील लवकर एकाग्र होऊ शकतं. गुरूंच्या समीप आम्ही असा जाप करू शकतो. अशा तऱ्हेने मंत्र, नमोकार मंत्र आम्हाला जपायचा असणार आहे. नंतर ओम हे नमोकार मंत्राचं सगळ्यात छोटं रूप आहे. ज्या वेळेला आम्हाला वेळ नाही किंवा आणखी कोणती कारण आहे तर आम्ही या ओमकार जप देखील आम्ही करू शकतो. पण ओम 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 असं नाही. तर ओमकार जप करताना सुद्धा आमच्या नाभी कमलापासून सहस्रार दलापर्यंत आम्हाला लक्ष केंद्रित करून अचं उच्चारण करायचं आहे. नंतर अर्धोन्मीलित ओष्ठ करून ओम नंतर म म्हणत आमचे ओष्ठ आम्हाला बंद करायचे आहे आणि परत नाभी पर्यंत ते शब्द विसर्जित करायचे. म्हणजे ओ सुरुवात नाभी केंद्रापासून आणि विसर्जन पण नाभी केंद्रापर्यंत. अशा रीतीने ओमकार जप आम्हाला नमोकार मंत्राचं शॉर्ट रूप म्हणून आम्ही म्हणू शकतो. नमोकार मंत्र नित्य आम्हाला हृदय कमलामध्ये धारण करायचं आहे. आम्ही त्याच्याकडे काही लक्षच दिलं पाहिजे प्रत्येक वेळेला असं नाही, पण एक अधिष्ठात्री देवता देव म्हणून आम्हाला नमोकार मंत्र आमच्या हृदयस्थ सदैव असला पाहिजे असं चिंतन आम्ही सकाळी उठल्याबरोबर करू शकतो. की सकाळी उठल्यावर आम्हाला सांगितलंय प्रातः उत्थाय ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्त पंच नमस्कृती. ब्राह्म मुहूर्तावर उठल्यानंतर पहिलं काम आम्हाला करायचं आहे की आम्हाला वृत्त पंच नमस्कृती पंच नमस्कार मंत्रांची एकदा तरी स्मरण करायचं आहे. आमच्या हस्तरेषा बघून दोन्ही हात, जर आम्ही दोन्ही हात एकमेकांना जोडून स्वतः नमस्काराच्या मुद्रेत सारखं बसलो तर आम्हाला ही जी एक सिद्धशिले सारखी आकृती निर्माण झालेली दिसते. दोन्ही आम्ही हात असे जोडल्यानंतर तर त्या ठिकाणी सिद्ध भगवंतांची स्थापना आम्हाला करायची आहे. आणि सिद्ध भगवंतांना आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण केलं. अरहंत परमेष्ठी आम्ही आमच्या हृदयामध्ये धारण केली आहे. अशा तऱ्हेची भावना आम्हाला सतत मनामध्ये ठेवायची आहे. आणि हे कधी करायचं तर सकाळी उठल्या उठल्या अगदी पहिलं काम आमचं काय असते तर आम्हाला हे करायचंय. नंतर आमची हाताची 10 बोट ही जी आहे ही दशधर्माचं प्रतीक म्हणून आम्हाला पाहायचं आहे. नंतर एका हातावर जर आम्ही पाहिलं तर 5 बोट आमची ही 5 मेरूंचं प्रतीक आहे असं समजून पंचमेरूंना वंदन करायचंय. मेरू पर्वत 5 असतात, सुदर्शन, विजय, अचल, मंदारमाली आणि विद्युन्माली. आणि या 5 मेरूंवर प्रत्येक एका मेरूवर 16 अकृत्रिम चैत्यालय आहे. म्हणजे 5 मेरूंसंबंधी 80 चैत्यालय 80. तर या 80 चैत्यालयाला देखील
आम्हाला प्रणाम करायचा आहे. सिद्धांच्या 8 गुणांचं स्मरण, आचार्यांच्या 36 गुणांचं स्मरण, उपाध्याय परमेष्ठीच्या 28 गुणांचं स्मरण, उपाध्यायांचे 25 आणि साधूंचे 28, अशा तऱ्हेने आम्हाला गुणांचं चिंतन, याला वेळ आपल्याला खूप लागणार नाही. 5 मिनिटाच्या आत ही सगळी क्रिया आम्ही करू शकतो. आम्हाला फक्त जोडावं लागणार आहे स्वतःला. काही दिवस पर्यंत सातत्याने याचा प्रयोग आम्हाला जीवनात करावा लागणार आहे. आणि मनाला एकदा म्हणायचं की आज मला कोणत्याही तऱ्हेचा कुठलाही शारीरिक त्रास होणार नाही, मी स्वस्थ आहे, मी निरोगी आहे, आजचा माझा दिवस पूर्णपणे आनंदात आणि धर्माचरण करण्यामध्ये पूर्णतः व्यतीत होणार आहे. हा संकल्प सकाळच्या वेळी जर आम्ही केला तर आमचा नक्की तो दिवस आमचा पूर्ण चांगल्या रीतीने व्यतीत होतो. आणि ही अनुभवांती तुम्ही खात्री करून घ्या. आज प्रयोग सांगितलेला आहे, शुक्रवारपर्यंत तुम्ही प्रयोग करा आणि रिझल्ट सांगा की खरंच आम्हाला असं चांगलं वाटलं, समाधान वाटलं. हे जेव्हा आम्ही सगळं मनातला कुडा कचरा बाहेर काढलेला आहे आणि आमच्या मनामध्ये पंचपरमेष्ठी आम्ही जेव्हा स्थापन केलेले आहे, त्यावेळेला आमचं मन अति निर्मल झालेलं आहे. घरामध्ये जर अतिथी येणार असेल तर जसं आम्ही आमचं घर आवरून ठेवतो, साफ सुथरं ठेवतो, त्यांना योग्य आसन देतो, त्याप्रमाणे जर आमच्या या मनोमंदिरामध्ये पंचपरमेष्ठी रूपी अतिथी येणार आहे तर त्यासाठी आमचं मनोभूमिका कशी ठेवली पाहिजे हा आम्ही विचार करायचा आहे. आणि त्या दृष्टीने आमच्या अंतरंगामध्ये पंचपरमेष्ठीला आम्हाला स्थान द्यायचं आहे. हा नमोकार मंत्र जैन शासनाचं पूर्ण सार आहे. जसं अनादि अनंत आहे, तरीही हा मंत्र या पंचम काळामध्ये लिखित रूपात षटखंडाचं मंगलाचरण म्हणून भूत बली आणि पुष्पदंत आचार्यांनी आमच्या समोर प्रस्तुत केलेला आहे. आणि आमच्या अंतरंगामध्ये जर हा नमोकार मंत्र आम्ही धारण केला तर कोणत्याही तऱ्हेचा पापाचा संकटाचा सामना आम्हाला करावा लागणार नाही. एक प्रकारचं विलक्षण मनोधैर्य या मंत्राच्या प्रभावाने आमच्या जीवनामध्ये अवतरित होणार आहे. शिवाय या नमोकार मंत्रापासूनच 84 लाख मंत्रांची देखील निर्मिती झालेली आहे. त्यामुळे हा नमोकार मंत्र आदि मंत्र म्हणून म्हटल्या जाणार आहे. बरं, हा नमोकार मंत्र याच्यामध्ये आम्ही आता पुढे चालून 5 तऱ्हांच्या अशा रंगांमध्ये हा नमोकार मंत्र आम्ही म्हणू शकतो. मानसार नावाचा 5व्या शताब्दीतला एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये पंचपरमेष्ठीचे 5 वर्ण सांगितलेले आहे. अरिहंतांचा धवलवर्ण. आता धवलवर्ण म्हटल्यानंतर आम्हाला त्याची तुलना जगामध्ये पांढऱ्या वस्तू कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे पांढरा शुभ्र रंग, हा पांढरा शुभ्र रंग आम्हाला पाहता येईल. दह्यासारखा पांढरा, दुधासारखा पांढरा, अशा तऱ्हेने पांढरा वर्ण. फुल एखादं पुष्प असेल पांढर शुभ्र, कुंदाची कळी, आणि हे सगळे उपमा आचार्यांनी देऊन चुकलेले आहे. दध्युज्जलाक्षत म्हणत असताना दधी उज्ज्वल, दह्यासारखं उज्ज्वल म्हणजे दही पांढरं, त्याची उपमा दध्युज्जलाक्षत मनोहर म्हणताना दिल्या गेलेली आहे. नंतर सिद्ध परमेष्ठीचा अरुण वर्ण म्हणजे लाल वर्ण किंवा देशी गुलाबाचा जो रंग असतो, हा रंग पण आपण त्या ठिकाणी मनामध्ये कल्पू शकतो. नंतर आचार्य परमेष्ठीचा पीतवर्ण. जेव्हा मुलं असतात किंवा आम्हाला एखाद्या गोष्टीचं अध्ययन करायचं आहे आणि आम्ही म्हणतो की आमच्या हे लक्षात राहत नाही, पाठांतर होत नाही, काही गोष्टी आम्हाला लवकर आकलित होत नाही, त्यावेळेला जर आम्ही
नमो आयर्याणम हे पद पीत वर्णावर लक्ष ठेवून जर म्हटलं तर, आणि आमच्या विशुद्धी चक्रावर म्हणजे कंठस्थानीय चक्रावर, विशुद्धी चक्र कंठस्थानीय चक्र आहे, या ठिकाणी जर आम्ही तशा प्रकारचा जाप केला तर लक्षात येईल की आमची बुद्धिमत्ता वाढलेली आहे. मुलांना देखील हा प्रयोग आम्ही सांगू शकतो. म्हणून हा नमो आयर्यन आचार्य पदाचा हा वर्ण जो सांगितला आहे हा पीत वर्ण सांगितलेला आहे. उपाध्याय परमेष्ठीचा हरित वर्ण सांगितलेला आहे आणि साधू परमेष्ठीचा गडदनिया वर्ण सांगितलेला आहे. तर या 5 रंगांचं देखील आम्ही रंग ध्यान नमोकार मंत्राच्या पदाच्या माध्यमातून करता येऊ शकतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आम्हाला 9 वेळा समजा कमीत कमी नमोकार मंत्र म्हणायचा आहे. एक वेळेला आम्ही अवलंबन घेतलं की मला रंगाचं अवलंबन घ्यायचं. अर्हंतन म्हणत असताना पांढरा, सिद्ध म्हणत असताना लाल, अशा वर्णांचं मी लक्ष केंद्रित केलं. नंतर दुसऱ्या दृष्टिकोनातून आम्ही नमोकार मंत्र म्हणत आहे तर अर्हंतांचे गुण आठवायचे. जसं अर्हंतांचे गुण आहे 46, याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये घेणार आहे 46 गुण. आत्ता आकडे लक्षात ठेवा. 46 गुण, सिद्ध परमेष्ठीचे 8 गुण, आचार्यांचे 36 गुण, उपाध्याय परमेष्ठींचे 25 गुण आणि साधूंचे 28 गुण. अशा तऱ्हेने या गुणांचं स्मरण करून दुसऱ्या नमोकार मंत्र आम्हाला म्हणायचा आहे. तिसरा नमोकार मंत्र म्हणत असताना आम्ही चक्र आमचे बघायचे. नमो अरिहंताणम हे पद म्हणत असताना आज्ञा चक्र म्हणजे भ्रुकुटी मध्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी कुंकू लावतो त्या ठिकाणी नमो अरिहंताणम पद पाहायचं आहे. नमो सिद्धाणम म्हणताना आमचं सहस्रार चक्र की ज्या ठिकाणी पूर्वी शेंडी बांधत होते ते स्थान, आणि पूर्वीच्या काळी जे क्रिया त्यांनी केलेली आहे ती अत्यंत अशी समजून केलेली आहे. त्यांना विज्ञान कदाचित माहित नसेल पण क्रिया त्यांची योग्य होती. शेंडी ज्या ठिकाणी ते पुरुष लोक बांधत होते त्या ठिकाणी सहस्रार चक्र आहे आणि त्या ठिकाणी नमो सिद्धाणम या पदाचं स्मरण आम्हाला करायचं आहे. नमो आयर्याणम म्हणताना चक्र ध्यानात आम्हाला विशुद्धी केंद्रावर यायचंय म्हणजे कंठस्थानीय. हा तिसरा. नमो उवच्छायाणम म्हणताना हृदयस्थानावर ज्या ठिकाणी अनहत चक्र असतं त्या ठिकाणी आम्हाला नमो उवच्छायाणम हे पद म्हणायचं आहे. आणि नमो लोये संवसाहुनम नाभी केंद्रावर जे आमचं तेजस केंद्र आहे, ज्या ठिकाणी ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य केलं जातं, ज्या ठिकाणी आमची ती अशी ऊर्जा निर्मितीची जणू काही ती फॅक्टरी आहे, अशा ठिकाणी आम्ही नमो लोये संवसाहुनम या पदाचं ध्यान किंवा चिंतन किंवा स्मरण आम्ही करू शकतो. अशा तऱ्हेने नमोकार मंत्र आम्हाला जगायचा किंवा जपायचा आहे. नंतर नमोकार मंत्र हा मी श्वासाशी देखील निगडीत करायचा आहे. श्वास नमो अरिहंताणम म्हणताना घ्यायचा आहे, नमो सिद्धाणम म्हणताना सोडायचा, नमो आयर्याणम म्हणताना घ्यायचा, नमो उवच्छायाणम म्हणताना सोडायचा, नमो लोये म्हणताना घ्यायचा आणि नमो संवसाहुनम म्हणताना सोडायचा. अशा तऱ्हेने 3 श्वासोश्वासात म्हणजे आमचं मन इतरत्र कुठेही भटकणार नाही यासाठी हा श्वासांचा पहारा आम्हाला आमच्या मनावर बसवायचा आहे की जेणेकरून आम्ही इतरत्र विचलित होणार नाही. अशा तऱ्हेने हा मंत्र पाठ आम्हाला करायचा आहे. आता हा नमोकार मंत्र आमच्या माहितीप्रमाणे कुणी कुणी कधी कधी जपला आणि त्यांना कोणतं कोणतं फल प्राप्त झालं. सगळ्यात आम्ही अर्हंत स्तुती म्हणतो
आणि अर्हंत स्तुती म्हणताना आम्हाला 2 नावं, एक त्याच्या पालन केल्याने मिळणाऱ्याचं आणि त्याची अपमान केल्याने झालेल्याचं 2 नावं आम्हाला मिळतात. म्हणून एक नाव मिळतं की जीवनधर कुमारांनी पुत्र्याला नमोकार मंत्र ऐकविलेला होता की ज्यामुळे तो यक्षेंद्र बनलेला होता. ही एक नमोकार मंत्राची प्रभावना किती असू शकते. अंत्यकाळी जर नमोकार मंत्र आमच्या कानी पडला तर आम्हाला आमची सद्गती जीवनात निश्चितपणे होणार आहे हे आम्ही समजायचंय. म्हणून आणि नमोकार मंत्र अंत्यकाळी आमच्या कानी पडावा म्हणून अंत्यकाळी कोणी उपदेश देणारा आम्हाला भेटेल असं नाही आहे. आम्ही जेव्हा आयुष्यभर त्याची साधना करू, निदान 1 वेळा 2 वेळा आम्ही तो नमोकार मंत्र सतत जपत राहू, त्यावेळेला यदा कदाचित आमचा पुण्योदय असेल तर आम्हाला तशा प्रकारची परिस्थिती प्राप्त होऊ शकते. ध्यास आमचा प्रत्येक वेळेला नमोकार मंत्र म्हणत असताना की हा नमोकार मंत्र मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपता यायला हवा आहे, ही भावना ठेवून आम्ही नमोकार मंत्र म्हणायचा आहे. आणि त्याच्या फलाने हा जो जीवनधर कुमारांनी पुत्र्याला नमोकार मंत्र ऐकविला होता आणि त्याला देवगतीची प्राप्ती झालेली होती. श्वापी देवोपी देवश्वा जायते धर्म किल्बिषात, म्हणजे श्वा अपि देवहा जायते, म्हणजे कुत्रा देखील देव होऊ शकतो. नंतर दुसरं उदाहरण आम्हाला मिळतं नमोकार मंत्राचा अपमान केल्यामुळे महिपाल तो पोचला दुर्गतीला. महिपाल, महिपाल याचा अर्थ राजा, राजा याचा अर्थ तो चक्रवर्ती होता. आणि असा कोण चक्रवर्ती होता की ज्यांनी नमोकार मंत्राचा अपमान केला आणि तो देवगतीमध्ये तो नरकामध्ये गेला. असे होते शुभोम चक्रवर्ती. शुभोम चक्रवर्ती ज्या वेळेला जहाजामध्ये जात होते आणि त्या खोट्या देवांनी त्याला सांगितलं की तू नमोकार मंत्र इथे पाण्यावर लिही आणि त्याच्यावर पाय ठेव की तुला योग्य स्थळी मी पोहोचवून देईल किंवा हे वादळ शांत होईल. त्यांनीच निर्माण केलेलं वादळ होतं. बोट डगमगत होती आणि त्याला जीव वाचविण्यासाठी सांगितलं की तू असं कर. जोपर्यंत तो नमोकार मंत्राचं स्मरण करत होता तोपर्यंत तो देव त्याचं वाईट करू शकला नाही. मग आता त्यांनी पाहिलं की याचं वाईट होत नाही आहे, म्हणून त्याला अपमान करण्यासाठी त्यांनी भाग पाडलं की तू नमोकार मंत्र पाण्यावर लिही बोटानी आणि त्याच्यावर पाय ठेव. ते केल्याबरोबर त्याची नौका समुद्रामध्ये डुबवल्या गेली आणि तो राजा शुभोम चक्रवर्ती हा नरकामध्ये गेलेला आहे. हे दुसरं उदाहरण आम्हाला अर्हंत स्तुतीमध्ये मिळणारे आहे. नंतर श्रीरामाने जटायू पक्षाला नमोकार मंत्र ऐकविलेला होता. जटायू पक्षी ज्यांनी सीतेचा प्राण वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि सीतेचा पत्ता रामाला सांगितला, तो जटायू पक्षी हा त्याला नमोकार मंत्र श्रीरामानी मरणासन्न अवस्थेत जेव्हा तो होता त्यावेळेला ऐकविला आणि त्याचा परिणाम तो स्वर्गामध्ये देवपदाला प्राप्त झाला. निशंकित अंगाचं प्रसिद्ध उदाहरण आम्हाला माहिती आहे. अंजन सोर यांनी नमोकार मंत्राच्या साह्याने आकाशगामिनी विद्या सिद्ध केली आणि कालांतराने त्यांनी मोक्षाची प्राप्ती करून घेतलेली आहे. नंतर चारुदत्त नावाचा एक पौराणिक पुरुष होऊन गेलेला आहे. त्यांनी बकऱ्याला नमोकार मंत्र ऐकविलेला आहे आणि राजकन्या रत्नमाला नावाची राजकन्या होती, तिने पोपटाला नमोकार मंत्र ऐकविलेला आहे मरताना आणि त्याचा परिणाम ते देवगतीमध्ये देव बनलेले आहे. किंवा एक उदाहरण आणखी येतं की पद्मरुची नावाचे शेठजी होते. पद्मरुची शेठजींनी त्यांच्या घरी जो बैल होता मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला नमोकार मंत्र ऐकविला आणि त्याचा परिणाम तो सुग्रीव
बाली सुग्रीव वगैरे जे आहेत त्या तो सुग्रीव होऊन जन्माला आलेला आहे. अशा तऱ्हेने नमोकार मंत्राचा प्रभाव आम्हाला पौराणिक कथांच्या माध्यमातून दिसतोच दिसतो. पण आजही आम्ही जर आत्ता वर्तमान काळामध्ये जर आम्ही बघितलं तर अनेक असे मांत्रिक किंवा तांत्रिक असे आहे की नमोकार मंत्राच्या साह्याने त्यांनी अनेक लोकांचं सापाचं विष देखील उतरविलं आहे. विमल सागर महाराज आम्हाला माहिती आहे. आणि विमल सागर महाराज फक्त नमोकार मंत्र लोकांना सांगायचे की तुम्ही नमोकार मंत्राचा जाप करा आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या नाहीशा होतील. एक वेळा ते रस्त्याने जात असताना एका व्यक्तीला साप चावला आणि त्यांनी फक्त नमोकार मंत्रपूर्वक पिंची त्या व्यक्तीवरून उतरविली आणि तो निर्विष झालेला आहे. तर अशा पद्धतीने नमोकार मंत्र अत्यंत प्रभावशाली असा मंत्र आहे. आणि हा एवढा प्रभावशाली आहे. पण होतं काय, आम्हाला हा विरासत मध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणजे आमच्या पूर्व पुण्याईनी सहज आम्हाला तो उपलब्ध झालेला आहे. आणि एक लक्षात घ्यायचा नियम की जे सहज मिळतं त्याची आम्हाला किंमत वाटत नाही. जे आम्हाला खूप प्रयत्न करून मिळवावं लागतं त्याची आम्हाला महती येते. एवढ्या प्रयत्नांची मला ही गोष्ट मिळालेली आहे त्याचं आम्हाला अप्रूप वाटतं. पण हा आम्हाला अगदी लहानपणापासून ऐकिवात आहे, म्हणत आहे. आणि याची जी महती, याचा जो मोठेपणा आमच्या मनामध्ये जागरूक व्हायला हवा तो आमच्या मनात जागरूक होत नाही. आणि म्हणून आम्हाला नमोकार मंत्राचं फळ प्राप्त झालं असं वाटत नाही. पण तो म्हणताना जाणीवपूर्वक म्हणा, अजाणता म्हणा, आम्ही कसाही तो मंत्र म्हटला तरी देखील त्याची फलप्राप्ती आमच्या जीवनात नक्की आम्हाला होणार आहे हे आम्ही समजून घ्यायचं आहे. म्हणून हे मूल मंत्र नवकार सुखी बनाता, जो भी पढ़े विनय से अघ को मिटाता. अघ म्हणजे पाप. है आद्य मंगल यही सब मंगलों में, ध्याओ इसे न भटको जग जंगलों में. किंवा दुःखे सुखे भयस्थाने, पथी दुर्गे रणो पिवा, श्री पंचगुरु मंत्रस्य पाठ कार्य पदे पदे. कुठेही म्हणा, दुःखामध्ये म्हणा तर दुःख आमचं कमी होईल, सुखामध्ये म्हणा आम्ही अति आकुलित होणार नाही. म्हणजे सुखही आम्हाला पचवता आलं पाहिजे. दुःख जसं पचवता यायला पाहिजे तसं सुख देखील आम्हाला पचवता यायला हवं. कारण सुखाचा देखील उन्माद चढतो, नशा चढतो. तर सुखामध्ये देखील आमची नशा न राहता आम्ही जागेवर कसं राहू हे आम्हाला शिकायचं आहे नमोकार मंत्रामधून. म्हणून सुखे दुःखे भयस्थाने, पथी म्हणजे मार्गामध्ये, दुर्गे म्हणजे एखाद्या किल्ल्यामध्ये, रणे अपी रणांगणामध्ये, कोणत्याही ठिकाणी आम्ही जर या पंचगुरूचा मंत्राचा पाठ केला तर हे आम्हाला आमच्या कार्याला प्रति समय देणार आहे हे निश्चितपणे आम्हाला समजायचं आहे. आणि दोन गोष्टी सांगून प्रश्नोत्तरीकडे पाहू आपण. की नमोकार मंत्र हा आमचा अहंकार जो आहे, मीपणा जो आहे, मोठेपणा जो आहे, मी जे स्वतःला सर्वश्रेष्ठ मानते आहे या मान्यतेपासून आमचा विलय करणार आहे. म्हणजे आमची अहंकाराची मात्रा संपुष्टात येऊन अर्हमचा उदय. अर्हम, अर्हम मध्ये अ पासून ह पर्यंत सर्व मातृका वर्ण येणार आहे. आणि अर्हम म्हणजे योग्यता, अर्हम म्हणजे पात्रता, याचा उदय करणारा असा हा नमोकार मंत्र आहे. फक्त कंडिशन एवढी आहे की हा मंत्र आम्ही भावपूर्वक म्हटला पाहिजे. 5 मिनिटाचा वेळ आहे, 5च मिनिटं म्हणा, पण अंतःकरण ओतून समर्पण भावाने या नमोकार मंत्राचं स्मरण आम्हाला करायचं आहे. तेव्हा कुठे याच्यामध्ये गुणात्मक बदल झालेला दिसतो. मंत्रामुळे आमचं सभोवतीलचं वातावरण, आभामंडल जे आहे ते बदलू शकतं.
कारण नमोकार मंत्र त्याची जी एक सिस्टीम आहे, इलेक्ट्रोडायनॅमिक फील्ड त्याचं जे तयार होणार आहे ते अत्यंत सुचारू रूपाचं तयार होणार आहे, व्यवस्थित सर्कल निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे आमचं वातावरण सभोवतालचं हे परिष्कृत होत जातं, शुद्ध शुद्ध होत जातं. आमचा आत्मा परमात्मा बनू शकतो. बाह्य परिकरांचा त्याग करून अंतरंगामध्ये जर आम्ही उतरलो निर्भय अंतःकरणाने, तर आमच्या जीवनामध्ये महान क्रांती घडलेली आम्हाला दिसून येते. हे सगळं नमोकार मंत्राचं फळ आमच्या जीवनामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. हॅलो, या ठिकाणी मी म्यूट काढलेला आहे बहुतेक तरी, आणि कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. ताई एक प्रश्न होता. हा, नमोकार मंत्र महिपालने पाण्यावर लिहिला असं म्हटलं. पाण्यावर कसं हो, काय लिहिलं? हाताने नुसत्या रेषा पाण्यावरही शब्द जसे आपण लिहितो मिटून जातात ते लगेच, त्याप्रमाणे त्या रेषांवर त्यांनी लिहिला, मिटले आहे ते शब्द. पण भाव काय होता? अपमान करण्याचा. अच्छा. म्हणून म्हटलं, जली मंत्र ज्याच्या लिहुनी कराने, स्वये त्यावरी ठेविला पाय जाने. फक्त म्हणजे भाव पाय होता त्या ठिकाणी. पाय पाय तिथे पाणीच्या ठेवून समोर पाणीच्या समोर निघून गेलाय, पण त्याचा भाव काय होता की मी नमोकार मंत्र इथे लिहिला आहे आणि मी या ठिकाणी त्यावर पाय ठेवत आहे. अच्छा. हा भाव होता. हम्म. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आपण आपला क्लास बस समाप्त करूया जिनवाणी स्तुतीने. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. मध्येही कुणाला